DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। प्रभाग क्रमांक 8 मध्ये गंगापूर येथे गुरुवर्य श्री दत्तराज महाराज यांच्या हस्ते शिवसेना प्रचार कार्यालयाचे अनावरण। प्रभाग क्रमांक 8 मधील शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार विलास रामदास अण्णा शिंदे, कविता संतोष गायकवाड, विष्णुपंत महादू बेंडकोळी, नयना भरत गांगुर्डे यांच्या भव्य शिवसेना संपर्क आणि प्रचार कार्यालयाचा शुभारंभ गंगापूर गाव येथे गुरुवर्य श्री दत्तराज महाराज, दत्तधाम गंगापूर गोवर्धन श्री बाबूस्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आला। तसेच वचननामा 2026-2031 चे प्रकाशन आणि प्रचार सभा देखील मोठ्या जल्लोषात पार पडली। दरम्यान यावेळी आलेल्या सर्व साधू संतांनी शिवसेनेच्या संपूर्ण पॅनलला भरभरून आशीर्वाद दिले आणि खास करून दत्तराज महाराजांनी विलास अण्णा शिंदे यांना महापौर पदासाठी शुभेच्छा दिल्या। ये राजगिरी में मीटिंग में मैं इतना नहीं गया, फिर भी इधर क्यों आया। मेरा एक्सपीरियंस में विलास अन्ना ऐसा एक अच्छा व्यक्ति बहुत कम है। इनका सेवा एक छोटा सा घर में नहीं होना चाहिए, पूरा नासिक का इनका मदद चाहिए, पूरा महाराष्ट्र का इनका मदद चाहिए। ये इलेक्शन में पक्का विन होने वाला, इनका अलावा इनका मेयर भी होने वाला। हम लोग बहुत इनका छोटा परिवार नहीं, पूरा नासिक इनका परिवार होने वाला। जय हिंद। दिगंबरा, देवांच्या कृपेने सत्य संकल्पाला सिद्धी प्राप्त हो। समाजाचे सेवेचा जो विडा घेतला आहे त्यात सर्व समाजाचे स्वच्छ सेवेसाठी, शुभ कामांसाठी देव अण्णांना शक्ती व बुद्धी देवोत व सर्वांचे प्रेरणेने, शुभाशीर्वादाने अण्णांना महापौर पदाची प्राप्ती व्हावी, म्हणजे कार्यास अजून शक्ती प्राप्त व्हावी। दिगंबरा। या प्रसंगी प्रभागातील सर्व लाडक्या बहिणी, लाडके मतदार बंधू, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सिंहस्थाचं नेतृत्व करणारे माजी महापौर दशरथ पाटील हे महापौर पद सुद्धा आमच्या गावाला या ठिकाणी त्याचा मान सन्मान सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे आणि आपल्या सर्वांचे आशीर्वाद असेल तर आता सुद्धा सिंहस्थ कुंभमेळा येतोय आणि म्हणून शेवटी टाकाला जायचं गाडगावला कोणा कार्यकर्ता नाही। स्वप्न असले पाहिजे, इच्छा असली पाहिजे। इच्छा जर आपण कुठली ठेवली नाही, स्वप्न ठेवलेले, तर मला वाटतं कुठलेही स्वप्न पूर्ण करण्यासाठी माणूस धडपड करणार नाही। आणि 2017 साली ज्या पद्धतीने चारी पॅनल निवडून आला, रस्ते असतील, ही मोठी महाराज इमारत भाजी मार्केट आम्ही या ठिकाणी बांधलेले। या ठिकाणी 26 गाड्या आहेत, 85 भाजीपाल्याचे ओटे आहेत, हॉस्पिटलचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, पाण्याच्या टाक्या, रस्ते, कॉन्क्रिटीकरण, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, सुशोभीकरण, नागरिकांना सर्वात हक्काचा जवळचा जर कोणी वाटत असेल तर तो नगरसेवक असतो। आणि प्रत्येकाचं काम आमदार खासदाराकडे पडत नाही, परंतु नगरसेवक असा लोकप्रतिनिधी आहे। सकाळी उठल्यापासून तर सायंकाळपर्यंतच्या समस्या ज्या काही भेडसावतात ते फक्त आणि फक्त नगरसेवक त्या ठिकाणी त्याचं निराकरण करू शकतो। आणि म्हणून ही सगळी मोठी जनता ही आशीर्वाद देण्यासाठी आज या ठिकाणी आलेली। आपण ज्यावेळेस या ठिकाणी प्रचाराचा नारा फोडला, अशोक मामा सगळी मंडळी इकडे आहे, ज्येष्ठ सगळे, त्यावेळेस काही लोकांनी वल्गना केल्या, काही भाड्याचे माणसं आणलेले, अरे मीच फाटका आहे, इकडे बसलेला प्रत्येक माणूस करोडपती आहे, यांना मी काय भाड्याने आणू शकतो। परंतु ज्यांना माणसाची किंमतच कळली, त्यांना फक्त पैसाच कळतो, त्यांना माणसाची किंमत कळणार नाही आणि ती तुलना माणसाची पैशामध्ये करतात। हे फक्त मला सांगायचं होतं की हे माझ्या आयुष्यामध्ये मी पैसे नाही कमावले, हे जे वैभव आहे ते वैभव माझ्यासाठी जमा झालेले आहे। आणि हे सगळे साधू संत जे कधीच कुठल्याच राजकीय व्यासपीठावर राजकीय नेते देशाचे त्यांचे आशीर्वाद घ्यायला येतील, ते कधी कुठं जात नाही, आज ते माझ्यासाठी आले। हीच माझ्या आयुष्यातली खरी कमाई आहे। माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, जास्त भाषण देऊन मी आपला वेळ घेणार नाही, पण माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे, या संपूर्ण नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीचं चित्र आता बदललेलं आहे। जशी त्र्यंबकेश्वरला जी पुनरुत्ती झालेली आहे, त्र्यंबकचा जो वारा आहे, जो विजयाचा भगवा ध्वज आहे, तो नाशिक पंचवटीकडे निघालेला आहे। त्र्यंबकवरती भगवा फडकलेला आहे नाशिक त्र्यंबक नगरपालिकेवरती, आणि तोच विजयाचा भगवा या नाशिक महानगरपालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे। आणि त्याकरता सुरुवात आपल्याला गंगापूर गाव आणि प्रभाग क्रमांक 8 मधून त्या ठिकाणी करायची आहे। प्रभाग क्रमांक 8
म्हणजे शिवसेनेची लाट आणि म्हणजे धनुष्यबाण येत्या 15 तारखेला प्रभू श्री रामचंद्रांचा शिवधनुष्यावरती बटन दाबून या चारही नगरसेवकांना आपली सेवा करण्याची, येणाऱ्या साधू संतांची सेवा करण्याची, येणाऱ्या कुंभमेळ्याचं नियोजन करण्याची संधी आपण उपलब्ध करून द्या, एवढीच आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. मी दर्शनाला गेलो, बाबांना त्यांनी विनंती केली तर त्यांनी लगेच म्हटलं मी येतो. तर ते आज आमचं विनंतीस मान देऊन ते आज आपल्या कार्यालयाचं उद्घाटन केलं. श्री गुरुदेव दत्त. सर्वांना जय महाराष्ट्र. आज ज्या गंगापूर गावामध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचं प्रचार कार्यालयाचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे असे आमचे गुरुवर्य दत्तदास महाराज, सर्वांना अवधूत चिंतन गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. आणि इथे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ, ज्यांच्या नेतृत्वाखाली आज हा पॅनल तयार झालेला आहे आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली गेली 9 वर्ष आम्ही काम करतो आहोत, अशा प्रभागाचे सर्वांचे लाडके लोकप्रिय कार्यश्रम कार्यसम्राट आदरणीय नाशिक जिल्ह्याचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख विलासअण्णा शिंदे, तसेच आमचे दुसरे अधिकृत उमेदवार विष्णुपंत मेंढकुळे काका, आमच्या तिसरे अधिकृत उमेदवार कविता मामी गायकवाड. आज जो हा जनसमुदाय इथे उपस्थित झालेला आहे हा कुठेतरी 2017 मध्ये आमच्यावर विश्वास दाखवला, त्या विश्वासाचं कुठेतरी कामाची पावती आणि कुठेतरी आम्ही काहीतरी चांगलं कामं केली असतील, प्रभागामध्ये आम्ही नातेसंबंध जपली असतील, विकास कामं केली असतील जनतेची, आम्ही जनतेच्या सेवेमध्ये अहोरात्र उपस्थित असो, म्हणून हा जनसंप्रदाय हा आमच्याला आशीर्वाद देण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला आहे. 2017 मध्ये विलासअण्णा शिंदेंनी कुठलाही माझा राजकीय वारसा नसताना, माझं कौटुंबिक राजकीय नसताना, फक्त एक शिक्षित मुलगी म्हणून मला न बघता त्यांनी तिकीट दिलं, त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला निवडून सुद्धा आणलं. सभागृहामध्ये त्यांनी त्यांचं बोर्ड धरून मला काम शिकवलं आणि त्यांच्या मार्फत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही अनेक विकास कामे केली. ती विकास कामे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलीच आहेत आणि आज आमचा जो वचननामा तुमच्यासाठी सादर झाला आहे, मी सर्व जनतेला विनंती करेन की तो वचननामा खूप मनपूर्वक वाचा, कारण की काही आमची स्वप्न आहेत. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.